कुंतीला सूर्याच्या वरदानानं मूल झालं. दशरथाच्या रानांना फळं खाऊन मुलं झाली. हनुमानाची थुंकी गिळून मगरीला मकरध्वज झाला. कधी प्रसाद खाऊन तर कधी पुरुषाकडे फक्त बघून गर्भधारणा झाल्याच्या अनेक चमत्कारिक कथा रामायण, महाभारत या महाकाव्यांमधून किंवा धर्मग्रंथांमधून आपण लहानपणापासून ऐकत आलो. या धर्मग्रंथांचे, पोथ्यांचे सामाजिक, सांस्कृतिक उद्देश काहीही असले तरी आजच्या काळात तंत्रज्ञानाने अनेक गोष्टी साध्य केल्या आहेत. एकल पालकत्वाची कल्पना आता नवीन राहिलेली नाही. आजच्या काळात जर कोणाला एकल पालकत्व स्वीकारायचे असेल तर ते सहज शक्य आहे. नमस्कार, मी शरयू. नमस्कार, मी कृष्णा. मुक्ता चॅनलच्या आजच्या युट्यूब व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत. मुक्ता ही एक सम्यक विचारांची, स्त्री पुरुष समानतेची, जात वर्ण भेद या पलीकडे जाऊन मानवतावादी विचारांची रुजवणूक करू पाहणारी एक सामाजिक चळवळ आहे. तर महिला दिनाच्या निमित्ताने आज आपण एका अशा मातेला भेट देणार आहोत जिने मूल जन्माला घालण्यासाठी नवरा किंवा जोडीदार असायलाच हवे असे काही नाही हे सिद्ध करून दाखवले आहे. पितृसत्ताक पद्धती असलेल्या भारतीय समाजात लोक क्या कहेंगे या वाक्याला डावलून पुढे जाणं एका स्त्रीसाठी तसं अवघडच. पण कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना म्हणत शुभांगीताईने हे धाडस केले. तिने IVFच्या माध्यमातून नुकताच एका गोंडस बाळाला जन्म दिलाय. तेही समाजाचे नीती नियम परंपरा झुगारून एकटीने आई होण्याचा निर्णय घेतला आहे. चला तर मग भेटूयात मुंबईच्या शुभांगी गलांडे हिला. नमस्कार, माझं नाव शुभांगी हरी गलांडे. मी मुंबईमध्ये मुलुंड येथे राहते. माझी जन्मभूमी, माझी कर्मभूमी मुंबईच आहे, मुलुंडच आहे. माझा छोटा बिझनेस आहे. माझं केटरिंग आहे, माझं खानावळ आहे. जवळजवळ 15 वर्षापासून माझी ही खानावळ चालते मुलुंड येथे. माझ्या कुटुंबामध्ये आम्ही 5 जण आहोत. एक माझी आई आहे, माझी बहीण आहे, मी आहे, माझ्या बहिणीची मुलगी आहे आणि आता माझं हे छोटं पिल्लू आलं आहे, माझी मुलगी. असं आम्ही 5 जणी आहोत, म्हणजे वुमन पॉवर. वा, तुझे कुटुंब म्हणजे मातृसत्ताक कुटुंब पद्धतीचे एक उत्तम उदाहरण आहे. खरंच परिवर्तन हा निसर्गाचा नियमच आहे आणि तेच तत्व समाजाला देखील लागू पडतं. कुटुंब संस्थेतील हा बदल हळूहळू का होईना पण समाजात स्वीकारला जाईल. शुभांगीताई हे एकल पालकत्व स्वीकारून मातृत्वासाठी नवरा हवाच किंवा पितृत्वासाठी बायको हवीच ह्या पारंपरिक विचाराला तू छेद दिलायस ही अतिशय वाखाणण्याजोगी बाब आहे. परंतु मातृत्व हवं का नको हा पुढचा विचार, लग्न करावं की करू नये हा आजच्या तरुण पिढीपुढे असणारा मोठा प्रश्न आहे. आणि लग्नाविषयी एकंदर तुझं काय मत आहे? म्हणजे लग्न करावं की करू नये, लग्न आवश्यक आहे का? लग्नाविषयाचं मत म्हटलं गेलं तर प्रत्येकाचं लग्नाविषयीचं मत हे वेगवेगळं असू शकतं. तसं माझंही वेगळं असू शकतं लग्नाविषयाचं मत. एकदा करून झाले त्याच्यामुळे दुसऱ्यांदा करावंच असं मला नाही वाटलं. लग्न म्हटल्यानंतर प्रत्येक लग्नात नाही, प्रत्येक लग्नात असं नसू शकतं. पण मॅक्झिमम लग्नात मी असं बघितलं की लग्न म्हटल्यानंतर बंधनं आलीच. लग्न म्हटल्यानंतर बंधनं आली. व्यक्ती स्वातंत्र्य जे असतं ते आपलं हिरावून गेलेलं असतं. म्हणजे ते पुरुषाचं असो किंवा स्त्रीचं असो, म्हणजे नवऱ्याचं असो किंवा बायकोचं असो, दोघांपैकी कोणाही एकाचं ते हिरावून गेलेलं असतं. आणि लग्नाशिवाय आपण राहू शकतो असं मला वाटतंय की लग्न होणं आपल्याला पार्टनर असावा आणि त्या पार्टनरसोबत आपण आयुष्य काढावं असं गरजेचं नाही आहे. लग्नाशिवाय पण आपला पार्टनर असू शकतो किंवा आपण निवडू शकतो. बस म्हणजे लग्न म्हणजे हे काय एका व्यक्तीचं किंवा दुसऱ्या व्यक्तीचं नाही आहे. लग्न म्हणजे मग 2 कुटुंब येतात, त्याच्यामध्ये दोन्ही कुटुंबाशी आपलं नातं जोडलं जातं आणि मग ते नातं जपायला खूप वेळ लागतो आणि मग नातं ते जपणं म्हणजे मग ते आजकालच्या जगात ते घरची इज्जत अँड ऑल त्या सगळ्या गोष्टी आल्या. पण आता असं झालं आहे की खूप पिढी पुढे गेली आहे, लोक अपडेट झालेली आहेत, त्याच्यामुळे काहींचे विचारसरणी बदललेली आहे. तशी माझी विचारसरणी अशी आहे की मला नाही वाटत की लग्न झालंच पाहिजे किंवा केलंच पाहिजे. बस माझं बाकी लग्नाविषयी स्पेशली असं काही मत नाही आहे. कारण मी स्वतः नंतर सेकंड टाईम चान्स न घेऊन लग्नाशिवाय बाळ
बाळ जन्माला आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते जन्माला आलेलं आहे. त्याच्यामुळे मी फारसं काय आता सांगू शकत नाही. मातृत्व हा स्त्रीचा अधिकार आहे आणि तो लग्नाशिवाय पण मिळवता येतो का, याबद्दल काय सांगशील? मातृत्व हा स्त्रीचा हक्क अर्थातच आहे आणि तो असायलाच पाहिजे आणि तो होता देखील आणि तो असणारही. 100% स्त्रीचा अधिकार हा आहेच. मातृत्व हे लग्नाशिवाय मिळू शकतं, अर्थात मिळू शकतं. का नाही मिळू शकत? मला मिळालं आहे की लग्नाशिवायच मी मातृत्व मिळवलेलं आहे. टेक्नॉलॉजी फार पुढे गेली आहे, सायन्स फार पुढे गेले आहे, सगळ्याच गोष्टी फार पुढे गेलेल्या आहेत. जर सायन्सचा विचार करता गेला तर आपण स्पम्स विकत घेऊन बाळ जन्माला आणू शकतो, जसं की मी केलं आहे. स्पम डोनर केलेला आहे मी. स्पम्स ते विकत घेतलेले आहेत आणि माझं बाळ मी छानसं गोड बाळ मी जन्माला आणलेलं आहे. मातृत्व हे लग्नाशिवाय नक्कीच मिळू शकतं आणि ते मला मिळालं आहे आणि एकमेव उदाहरण त्याचं मी आहे. तसं मातृत्व मिळाल्याची एकमेव उदाहरण मी आहे आणि मला गर्वाने मी सांगते की मला असं मातृत्व मिळाल्याचा मला गर्व आहे आणि तो शेवटपर्यंत असेल. एखादी मुलगी किंवा स्त्री जर कमावती असेल तर ती एकल पालकत्वाची जबाबदारी उत्तमरित्या निभावू शकते, यावर तुझं काय मत? असेल तर ती अर्थात मुलांचं पालनपोषण करू शकते. ती एकल पालकत्व निभावू शकते. ती का नाही निभावू शकत? मुळात या प्रश्नाचं उत्तर या प्रश्नामध्येच आहे. कारण ती स्त्री जर कमावतीच आहे तर ती मुलांचं पालनपोषण करू शकते. ती एकटी निभावू शकते सगळ्या गोष्टी. आणि आता तर ती मुलांना स्वतःचं नाव पण देऊ शकते. का नाही देऊ शकते, अर्थात देऊ शकते. आजकालची स्त्री हे पुरुषांच्या जोडीला आहे, पुरुषांच्या तडजोड आहे, पुरुषांच्या बरोबरीने चालतीये, काम करते. आजकालच्या मॅक्झिमम स्त्रिया या सर्व्हिस करतात, मॅक्झिमम स्त्रिया या कामं करतात आणि त्या सर्व्हिस करून, काम करून, बिझनेस वुमन आहेत. त्या त्यांची कामं करून त्यांच्या मुलाबाळांना सांभाळून सुद्धा सगळं करतात आणि त्या छान मुलांचं पालनपोषण करतात. म्हणजे आज एक स्त्री जर एकटी असेल, सिंगल मदर असेल तर ती आपल्या मुलाला जन्म दिलेल्या मुलाला तिचं ते पालनपोषण उत्तम प्रकारे करून, तिची फीज भरून, सगळं करू शकते. का नाही करू शकते? म्हणजे पुरुषांनीच सगळं केलं म्हणजे पुरुषच सगळं करतो असं नाही आहे, स्त्रिया पण करू शकतात. आणि स्त्रिया कुठेच मागे नाही आहेत असं मला वाटतं. मुलं सांभाळण्यामध्ये पण नाही आहे, मुलं जन्माला आणण्यामध्ये पण नाही आहे, काम करण्यामध्ये पण नाही आहे, घरातल्या कामात पण नाही आहे, नाते जपण्यामध्ये पण नाही आहे. स्त्रिया कुठेच कमी नाही आहेत आणि जेवढ्या स्त्रिया स्ट्रॉंग आहेत ना या जगामध्ये तेवढे पुरुष नाही आहेत असं मला वाटतं. खरं तर मातृत्व हा स्त्रीचा अधिकार आहे आणि समाजाने हा बदल स्वीकारायला हवा. तुला काय वाटतं? समाजात खूप बदल व्हायला हवेत. कारण मी जेव्हा ही ट्रीटमेंट घेतली तेव्हा मला काही गोष्टी खूप फेस कराव्या लागल्यात म्हणजे समजाव्या लागल्यात लोकांना. माझे काही नातेवाईक सोडले तर काही नातेवाईकांना मला समजावं लागलं आहे की ही अशी एक पर्टिक्युलर ट्रीटमेंट असते आणि आपण ते असं स्पम्स विकत घेऊ शकतो आणि ते आपण इंजेक्शनद्वारे आपल्यामध्ये पुश करू शकतो डॉक्टर्स थ्रू आणि मग आपल्याला त्याच्याने बाळ राहू शकतं. आणि त्यांचे असे क्वेश्चन मार्क होते की असे स्पम्स विकत घेऊ शकता, असे स्पम्ससाठी लॅब्स आहेत. म्हटलं हो लॅब्स आहेत, तुम्ही विकत घेऊ शकता. त्याच्यामुळे ह्या प्रश्नांचं उत्तर देताना मला खूप अडचणी आल्या आणि मग ते अडचणींना मी थोडंफार तोड देत गेली आहे, उत्तरं देत गेली आहे. त्याच्यामुळे खरंच समाजात बदल हवे आहेत. लोकांना कळलं पाहिजे की IUI ही ट्रीटमेंट आहे, IVF ट्रीटमेंट आहे, सरोगेसी ही एक ट्रीटमेंट आहे, आपण स्पर्म डोनर करू शकतो. हे सगळं लोकांना कळायला पाहिजे, लोकांपर्यंत हे पोचलं पाहिजे आणि बदल व्हायला हवेत. आता नाही बदल झाले तर कधी बदल होतील? किमान माझ्याकडे बघा, मी एक सिंगल मदर म्हणून डिसिजन घेतला आहे आणि हा डिसिजन मी खूप बोलतात ना स्ट्रॉंगली घेतलेला आहे आणि कोणालाही न घाबरता घेतलेला आहे. आणि लोकांनी मला काय म्हणावं मी ह्याचा विचार नाही केला आहे. मला मातृत्व हवं आहे मी ह्याचा विचार केला आहे आणि मी खरंच माझा विचार केलेला आहे. आणि मी लोकांचा विचार का करू? लोक माझा विचार करतील का? मला जर मातृत्व हवं आहे तर लोक मला मूल जन्माला आणून देतील का? की बाई मी हे मूल जन्माला आणले तुझ्यासाठी आणि हे तू घे आणि सांभाळ कर आणि तू तुझं मातृत्व मिळव.
आणि तो आई बन. तर असं नाही आहे. ज्या गोष्टीसाठी मी 15 वर्ष स्ट्रगल करत आले, 15 वर्ष ज्या मातृत्वाची मी वाट पाहत आले, ते मातृत्व मला आता मिळालेलं आहे आणि मी खूप धाडसीने हा निर्णय घेतलेला आहे. आणि हा बऱ्याच महिलांनी घ्यावा ज्यांना लग्न करायची खरंच इच्छा नाही आहे, ज्यांचा लग्न या पद्धतीवरती विश्वास उडून गेलेला आहे, ज्यांना पुरुषांवर विश्वास उडून गेलेला आहे, अशा काही स्त्रिया आहेत. मी तशातली नाही आहे की माझा पुरुषांवरून विश्वास उडून गेलेला आहे. मला जर योग्य पार्टनर भेटला असतं तर मीही लग्न केलं असतं कदाचित. मला आत्ताही चांगला पार्टनर मिळाला तर मी नक्कीच विचार करेल, पण मला आत्तापर्यंत चांगला पार्टनर नाही मिळाला म्हणून मी विचार नाही केला. लग्नाजोगा पार्टनर नाही मिळाला म्हणून मी विचार नाही केला आहे. जर मला मिळालं असं मी नक्की विचार केला असं. पण ज्या स्त्रियांना असं वाटतं की मला पुरुष या जातीवरती विश्वास नाही आहे आणि त्यांना तरीही मातृत्व हवं आहे, तर त्यांनी हे सगळे प्रकार करावेत नक्कीच. त्यांनी मातृत्व त्यांना तरीही हवं असेल तर त्यांनी ह्या सगळ्या ट्रीटमेंट्स घ्याव्या आणि मातृत्व प्राप्त करावं असं मला वाटते. त्याच्यामुळे मी म्हणते की समाजात बदल व्हायला हवेत. समाजात बदल होण्या अगोदर आपल्या घरापासून ते बदल झाले पाहिजे. आपण आपल्या नातेवाईकांना, आपण आपल्या घरातल्यांना, आपण आपल्या आईवडिलांना सगळ्यांना समजवण्याच्या कॅपॅसिटीमध्ये पाहिजे. आपण आधी त्यांचं माइंड बदललं पाहिजे, त्यांची मेंटॅलिटी बदलली पाहिजे. त्यांची मेंटॅलिटी खरंच बदलून आपण त्यांना समजवलं पाहिजे की बाई ग असं आहे, बाबा रे असं आहे, तुमच्यापासून ही सुरुवात झाली पाहिजे. तेव्हा मी समोरच्यांना समजवू शकते. आणि अर्थात माझ्या घरातले तेवढे आहेत मॅच्युअर, त्यांनी खरंच समजून घेतलं, त्यांनी खरंच ते खूप ब्रॉड मेंटॅलिटीचे आहेत. माझी आई, माझी बहीण असो, म्हणजे माझे परिवारमधले अजून काही लोक असो, ह्यांनी खूप मला चांगलं सांभाळून घेतलं. त्यांना फक्त हे हवं होतं की तुला मातृत्व मिळाले, बस त्यांना एवढंच हवं होतं की तुला मातृत्व मिळालंय, आम्ही याच्यात खुश आहोत. बाकी त्यांना काही घेणं देणं नव्हतं समाजाशी, नाही काही नाही. ते बोलले समाजात आम्ही आमचं बघून घेऊ, समाजाचं, माझी आई म्हणजे समाजाचं आम्ही बघून घेऊ, मी बघून घेईन, तू काही टेन्शन घेऊ नको, तुला तुझं मातृत्व मिळालंय, तू त्याच्याकडे फोकस कर, तू त्या बाळाला छान मस्त वाढव, छान खा पी, बाळ झाल्यानंतर बाळाला पण छान संगोपन दे, त्याला पण छान वाढव पाहिजे. आपल्या घरात त्यांची मेंटॅलिटी सुधारली पाहिजे. त्याच्यानंतर आपण समाजात बदल घडवू शकतो आणि समाजात बदल नक्कीच झाले पाहिजे. यानंतर मला असं विचारायचंय की मित्र, प्रियकर किंवा ओळखीच्या कोणा पुरुषाचं स्पर्म वापरून गर्भधारणेचा निर्णय तू का नाही घेतलास? नाही, मला नाही वाटलं घ्यावंसं मित्र, परिवार किंवा ओळखीच्या पुरुषाचं स्पर्म. म्हणजे मी का घेऊ त्यांचं, कारण मग पुढे जाऊन खूप फेस करावं लागलं असतं मला गोष्टी. काय माहिती पुढे जाऊन त्यांनी हक्क दाखवला असता, म्हणजे त्यांनी क्लेम केलं असतं माझ्या बाळावर. काही होऊ शकतं या जगामध्ये, कारण समोरच्या पार्टनर नाही म्हणता येणार, किंवा ओळखीच्या कुठल्या पुरुषाने मला स्पर्म दिलं असतं, किंवा माझ्या मित्राने, किंवा मी एखादा प्रियकर केला असतं, त्याने मला जर दिलं असतं, तर उद्या जाऊन त्याने माझ्यावर क्लेम केला असता, माझ्या बाळावर क्लेम केला असता, तर ते मी फेस करू शकले नसते, ते मी एक्सेप्ट करू शकल्या नसते त्या गोष्टी. त्याच्यामुळे मला नाही घ्यावं असं वाटलं. आणि आपल्याकडे मी तुम्हाला मगाशीच बोलले की आपल्याकडे सायन्स आता खूप पुढे गेले, आपल्याकडे डोनर ही पद्धत आहे, तर मग आपण पूर्ण लिगली याच्यामध्ये जाऊन डोनर करू शकतो. डोनरकडून आपण स्पर्म्स विकत घेऊ शकतात. त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या, विविध प्रकारच्या लॅब्स आहेत, मुंबईमध्ये आहे, मुंबईच्या बाहेर आहेत, महाराष्ट्रात, भारताच्या बाहेर सगळीकडे अशा लॅब अवेलेबल आहेत. तुम्ही तिथे जाऊ शकता, तुम्ही तुमचे त्या पर्टिक्युलर व्यक्तीचे स्पर्म करून विकत घेऊ शकता आणि ते तुमच्याकडे पुश करू शकता. तर तुमच्याकडे एवढा मोठा समोर पर्याय आहे, तर मग तुम्हाला ते मित्र, परिवार किंवा कोणाचं स्पर्म्स घ्यायची काय गरज आहे, मला असं वाटतं. आणि काय माहिती पुढे जाऊन माणसाचं सांगू शकत नाही. पुढे जाऊन माझी मुलगी मोठी झाली आणि माझ्या मुलीने जर क्लेम केली तर समोरच्या म्हणजे हक्क दाखवलं तर नाही, तुम्ही माझे पप्पा आहात किंवा काही, तर असं तसं वगैरे तिचं मन भरून आलं आणि ती बोलली की नाही, मला माझे वडील हवेत, किंवा काही असू शकतं, काही होऊ शकतं. त्याच्यामुळे मग तो निर्णय का घ्यावा मी, असं मला तरी असं वाटतं. आणि मला असं वाटतं की कोणीच हा निर्णय घेऊ नये आणि हा निर्णय घेऊन फसू नये. त्याच्यामुळे सिम्पल आहे तुमच्याकडे पर्याय, हॉस्पिटलला जा, स्पर्म डोनर पाहिजे म्हणून असं बोला, तुम्हाला डॉक्टर सजेस्ट करतील पर्टिक्युलर लॅब, त्या लॅबमधून तुम्ही विकत घेऊ शकतात आणि तुमचे सेशन तुम्ही करू शकतात. काहींना एका सेशनमध्ये फरक पडतो, काहींना 4-4, 5-5 सेशन झाले तरी फरक पडत नाही.
सायन्स खूप पुढे गेले. IUI ट्रीटमेंट आहे, IVF ट्रीटमेंट्स आहेत, त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच डोनर करून प्रयत्न करू शकता. शुभांगीताई, मुक्ताशी आज मनमोकळेपणाने संवाद साधल्याबद्दल तुझे खूप खूप आभार आणि तुझ्या या धाडसी निर्णयाबद्दल तुझे पुन्हा एकदा खूप कौतुक. तुला आणि तुझ्या बाळाला पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच. माणूस हा समाजशील प्राणी आहे. तो समाजाशिवाय एकटा राहू शकत नाही, पण समाजाच्या, कुटुंबाच्या दडपणाखालीही तो राहू शकत नाही. कालांतराने पुढील आयुष्यात एका विशिष्ट वयानंतर आपल्याला आपले निर्णय स्वतः घ्यायला हवे. एकल पालकत्व, बदलती समाज रचना, बदलती कुटुंब रचना ह्याने गुंतागुंत आणखी वाढेल की कमी होईल? नवी पिढी नातेसंबंधांकडे कशी बघेल आणि जुनी पिढी हे बदल स्वीकारेल का? असे अनेक प्रश्न आता या निमित्ताने पुढे आले आहेत. याबद्दल परत एकदा सांगोपांग चर्चा करण्यासाठी पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.